नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। श्री क्षेत्र शिर्डी येथे शांती कमल हॉटेलमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले। शिर्डी येथील हॉटेल शांती कमलच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले। या अधिवेशनास राज्यातील संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अधिवेशनास राज्यातील संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 7ही संघटनांचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान 7ही संघटनांच्या अध्यक्षांनी भूषवले। सदर कार्यक्रमात संस्थाचालकांनी ट्रेड वाईज विविध अडचणीवर मनोगत व्यक्त केले। सदर अधिवेशनात संस्था चालवत असताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच त्या अडीअडचणींवरती उपाय याविषयी साधक बाधक चर्चा झाली। सदर अधिवेशनात सर्वानुमते सर्व संघटनांची एक सुकाणू समिती स्थापन करून इथून पुढील लढा त्या सुकाणू समितीमार्फत लढण्याचे ठरवले। तसा ठराव करण्यात आला। तसेच फी वाढ, बृहत आराखडा, संस्था रिन्युअलची फी वाढ, रिन्युअलचा कालावधी तसेच मंडळाच्या अभ्यासक्रम MSCVT मध्ये समाविष्ट करणे, त्यांना NSQF लेवल लागू करणे, बांधकाम पर्यवेक्षक केलेल्या विद्यार्थ्यांना ठेकेदारी लायसनची मर्यादा वाढवून देणे, इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना महापारेषण महावितरण राज्य परिवहन मंडळे इत्यादी स्थापनेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, टायपिंग संदर्भात मंत्रालयात असणारे काही महत्त्वाचे विषयावर तोडगा काढणे तसेच मंडळाच्या अभ्यासक्रमांना शासकीय शिष्यवृत्ती मिळवून देणे आदी 17 वेगवेगळे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले। सदर अधिवेशनात श्री भैयासाहेब पाटील, श्री सुहासजी पाटील, श्री मुबारक बेग, डॉक्टर गौरव चौथे पाटील, श्री मारुती ढोबळे, श्री पठाण गफ्फार खान, श्री शरद अंधुरे आदींनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। तसेच श्री समाधान जाधव पाटील यांनी हम सब एक है असे म्हणत सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला। हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर संयोजन समितीतील श्री संतोष पालवे, श्री गणेश नागरे, श्री रफिकजी शेख, श्री डॉक्टर महेश शेजूळ, श्री डॉक्टर गौरव चौथे पाटील, श्री लक्ष्मण साळुंखे, श्रीमती अश्विनी खेडकर, श्री हरीश लुकड, श्री समाधान जाधव, श्री शशिकांत धनवटे, श्री सोमनाथ जानराव, श्री पठाण सर, श्री तनपुरे सर इत्यादी संस्थाचालकांनी विशेष प्रयत्न केले। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।